विद्यार्थ्यांचा प्रश्न, सरकारची भूमिका, सोनम वांगचुक यांचं आंदोलन, अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीची पुढची भूमिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात झालेली एंट्री. या सगळ्या घटनांकडे एकत्रितपणे पाहिलं तर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की हा खरोखरच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लढा आहे की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती महाराष्ट्राच्या राजकारणात आपली हरवलेली जागा पुन्हा निर्माण करण्याची ठाकरे बंधूंची संधी. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात उभा राहून विचारलेला नाहीये. उलट आजच्या संपूर्ण घडामोडींचं शांतपणे आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करताना हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे आणि तो उद्भवतोय देखील. कारण या प्रकरणाचा केंद्रबिंदू कोणताही पक्ष किंवा नेता नसून लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आहे. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वायू. पेपर फुटीचा प्रश्न हा आजचा किंवा एका परीक्षेपुरता मर्यादित असणारा विषय नाहीये, तर लाखो विद्यार्थी हे वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत घेतात. अनेक कुटुंब आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतात, बचत खर्च करतात आणि मोठ्या आशा देखील बाळगतात. पण परीक्षा झाल्यानंतर जर पेपर फुटी, गैरव्यवहार किंवा परीक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे त्या मेहनतीवरती पाणी फिरत असेल तर तो केवळ प्रशासनाचा प्रश्न राहत नाही, तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जोडलेला प्रश्न बनतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप हा योग्यच आहे. या प्रश्नावरती सरकारने गंभीर आणि संवेदनशील भूमिका घेणं जितकं आवश्यक आहे तितकंच विरोधकांनीही जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवरती दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभं राहिलं. सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पाठिंबा देत उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनाला या देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सरकारवरती दबाव वाढला आणि अखेर सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण देखील मागे घेतलं. मात्र एखाद्या व्यक्तीनं उपोषण मागे घेतलं म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न संपतोच असं नाहीये. सरकारने आश्वासनं दिली असतील, संवाद सुरू झाला असेल तरी त्या आश्वासनांची अंमलबजावणी कधी होणार, दोषींवरती कठोर कारवाई कधी होणार आणि परीक्षा व्यवस्थेत मूलभूत सुधारणा कधी होणार, हा प्रश्न कायम राहतोय. याच कारणामुळे कॉकरोच जनता पार्टीचे दिपके यांनी कदाचित आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली असेल, तर त्या भूमिकेकडे गांभीर्यानं पाहणं तितकंच गरजेचं आहे. कोणत्याही आंदोलनाचा केंद्रबिंदू व्यक्ती किंवा संघटना नसून विद्यार्थी असायला हवा. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत प्रश्न विचारणं, सरकारकडून उत्तर मागणं आणि आश्वासनांची अंमलबजावणी होत आहे का नाही यावरती लक्ष ठेवणं ही लोकशाहीतील आवश्यक प्रक्रिया आहे. मात्र या आंदोलनाला महाराष्ट्रात एक वेगळंच राजकीय वळण मिळताना आपल्याला अनुभवायला मिळत आहे. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या प्रश्नावरती एकत्रित येत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. शिवाजी पार्क सारख्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ठिकाणावरून सरकार विरोधात आवाज उठवण्याची तयारी देखील दिसू लागली. या घडामोडी या नक्कीच राजकीय दृष्ट्या अगदीच महत्त्वाच्या आहेत. पण त्याचबरोबर ती एक प्रश्न देखील निर्माण होतो की ठाकरे बंधू विद्यार्थ्यांचा आवाज बनण्यासाठी पुढे आले आहेत की या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःचा राजकीय महाराष्ट्रातला प्रमुख विरोधक म्हणून प्रभाव पुन्हा निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगायला हवी की विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती सरकारला जाब विचारणं चुकीचं नाहीये. लोकशाही त्यांची जबाबदारीच आहे की विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असेल किंवा परीक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असतील तर विरोधकांनी आवाज हा उठवायलाच हवा. पण त्याच वेळेस विद्यार्थ्यांनी देखील विरोधकांना एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तो म्हणजे सरकारवरती टीका करण्यापलीकडे देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत विरोधकांकडे ठोस आराखडा काय आहे. पेपर फुटी रोखण्यासाठी म्हणून कोणता कायदा सुचवला जाणार आहे. परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता कशी आणली जाणार आहे, त्यासाठी उपाययोजना काय केल्यात. पुनर्परीक्षेचा खर्च कोण उचलणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत काय धोरण असेल, त्याचा मसुदा काय असेल. रखडलेल्या भरती प्रक्रियेला गती कशी मिळणार आहे, त्यासाठीचं विरोधकांचं धोरण काय असेल. विरोधकांनी देखील या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या हे प्रश्न मीडिया किंवा विद्यार्थ्यांना का पडत नाहीत किंवा विरोधकांना का विचारले जात नाहीयेत माहीत नाहीये. त्याचबरोबर ती विरोधक देखील या मुद्द्यांवरती न बोलता सरकारशी केवळ राजकारणासाठी टीका करतायत असं चित्र आपल्या समोर आहे. याच ठिकाणी ठाकरे बंधूंच्या पूर्वीच्या भूमिकेकडे पाहणंही आवश्यक ठरतंय. आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्याबद्दल आक्षेप नाहीये. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात टीईटी घोटाळ्यासारखा गंभीर शैक्षणिक गैरव्यवहार देखील समोर आलेला होता. त्यावेळी याच तीव्रतेने विद्यार्थी केंद्रित राजकीय भूमिका का घेतली गेली नाही
हा प्रश्न आपसुकपणेच निर्माण होतो आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची भूमिका, त्यावेळची भूमिका आणि आत्ताची भूमिका ही एकाच व्यक्तीची दोन टोकाची मतं असल्याचं आपल्याला अनुभवायला मिळतंय. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही देखील परीक्षा व्यवस्था, भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती सातत्यानं राज्यव्यापी चळवळ उभी केली होती का याचाही विचार विद्यार्थी करू शकतात. कारण विद्यार्थ्यांचा प्रश्न हा सत्तेत असताना वेगळा आणि विरोधात असताना वेगळा असा असू शकत नाहीये. याचा अर्थ अजिबात असा नाहीये की ठाकरे बंधूंनी आज विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहू नये. उलट त्यांनी उभं राहायलाच हवं. कारण विद्यार्थ्यांचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा नाहीये, तो देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा प्रश्न आहे. मात्र आजचा विद्यार्थी हा पूर्वीसारखा केवळ घोषणा ऐकून निर्णय घेणारा राहिलेला नाहीये. तो माहिती तपासतो, भूमिका आठवून ठेवतो आणि त्याच वेळी प्रत्येक पक्षाचा हिशोब देखील मागतो. त्यामुळे आंदोलनात सहभागी होणं आणि विद्यार्थ्यांना विश्वास जिंकणं या दोनही वेगळ्या गोष्टी आहेत. आज ठाकरे बंधूंनी या प्रश्नाकडे केवळ तगडा विरोधक होण्याची राजकीय संधी म्हणून नव्हे, तर स्वतःचं विद्यार्थी आणि युवा धोरण स्पष्ट करण्याची संधी म्हणून पाहायला हवं. त्यांनी पेपरफुटी विरोधात ठोस धोरण मांडलं पाहिजे. परीक्षा व्यवस्थेमधील गैरव्यवहार तसेच दोषींवरती कोणती कारवाई होणार, त्याचबरोबर ती विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळणार का, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी काय करणार याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जर हे ठाकरे बंधूंनी हा आराखडा समोर आणला तर त्यांची भूमिका ही निश्चितपणेच विद्यार्थी हिताची मांडली जाईल. पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं मायलेज घेऊन केवळ सरकारला विरोध म्हणून आंदोलनाच्या दिवशी गर्दी जमवणं आणि काही दिवसांनी विषय विसरणं हे विद्यार्थ्यांना न जनतेला आता मान्य होणार नाहीये. हा प्रश्न फक्त विरोधकांनाच लागू होत नाहीये, तो सरकारलाही तितकाच लागू होतोय. सरकारने देखील या आंदोलनाकडे केवळ राजकीय कटकारस्थान म्हणून पाहून चालणार नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण झाला असेल तर तो विश्वास पुन्हा निर्माण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असेल, सरकारने आश्वासनं दिली असतील, पण खरी परीक्षा ही आता सुरू होतीये. आश्वासनं प्रत्यक्षात उतरतील का, दोषींना शिक्षा होईल का, परीक्षा व्यवस्थेत मूलभूत बदल होतील का, याच उत्तरावरती सरकारचे यश किंवा अपयश हे अवलंबून राहणार. शेवटी हा प्रश्न मोदी सरकार विरुद्ध विरोधक असा नाहीये. हा प्रश्न भाजप विरुद्ध ठाकरे बंधू असा देखील नाहीये. हा प्रश्न त्या विद्यार्थ्यांचा आहे ज्यांनी 2-2 वर्ष अभ्यास केलाय, त्या पालकांचा आहे ज्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढलंय आणि त्या तरुणांचा आहे ज्याला आपल्या मेहनतीच्या जोरावरती आयुष्यात पुढे जायचे, सक्सेस मिळवायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती कोणालाही स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा अधिकार नाहीये. सरकारने देखील विद्यार्थ्यांचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. विरोधकांनी विद्यार्थ्यांचा आवाज होण्यापेक्षा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं लढलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे बंधूंनी जर खरंच विद्यार्थ्यांच्या बाजूनं उभं राहायचंय, त्यांना उभं राहणार असतील तर आजच्या आंदोलनाच्या पलीकडे जाऊन उद्याच्या विद्यार्थ्यांसाठी ठोस धोरण मांडलं पाहिजे. कारण आंदोलनामध्ये सहभागी होणं हा पहिला टप्पा असतो, पण आंदोलन संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी राजकीय परीक्षा असते. आज शिवाजी पार्कवरती किती गर्दी जमतीये, किती घोषणा होतात, किती कॅमेरे लागतात, यापेक्षा महत्त्वाचं आहे की उद्या पेपरफुटी थांबते का, दोषींवरती कठोर शिक्षा होते का, कारवाई होते का, विद्यार्थ्यांना न्याय मिळतो का आणि परीक्षा व्यवस्थेवरती पुन्हा विश्वास निर्माण होतो का. कारण विद्यार्थी हा फक्त मतदार नाहीये, तो देशाच्या भविष्याचा शिल्पकार आहे. आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न हा नाहीये की या आंदोलनामधून कोणाला किती राजकीय फायदा होईल, तर खरा प्रश्न हा आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का आणि कॅमेरे बंद झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी कोण उभं राहील. हाच या संपूर्ण आंदोलनाचा सरकारचा आणि विरोधकांचाही खरा कस असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती सर्वच पक्ष खरंच गंभीर आहेत का, की हा विषय केवळ राजकीय फायद्यासाठी वापरला जातोय? तुमचं मत हे कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी विश्लेषण वाईब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तर जय महाराष्ट्र.